माझे पैसे नाहीत. पैसे नाहीत, तू धंदा चालवतो, काय करतो तू? अगं आई परवडत नाही. परवडत नाही मग तू काय करतो? पैसे देते मी, मिठाचा पुडा तरी घेऊन ये, भाजीला टाकाय काहीच नाही. राहिलेले पैसे परत आणून दे. बर लक्ष्मण चल दुकानावर येऊ. चल काय झालं तिकडे? काय मग थांब विचारून येतो. बरोबर ये बघू. काय झालं सुमी? पैसे हरपले. किती? 500 रुपये. बरं बघ की बघ तिकडे दिसताय का? बघतो. एकराचे पैसे कुठं पडले काय? अर्धा तास सुमीचे पैसे हरपले. किती हरपलेत? 500 रुपये. 500? हा तर सुमे पैसे सापडलेत. कुठं सापडले? हा इथंच होते. थँक्यू बरं का. हा दत्ता ताजूक आलाच नाही. लय पोरीला पैसे देतो का काय दत्ता? आता त्याच्याकडे बघतेच आल्यावर पैसे मला नाही म्हणला, पोरीला पैसे देतोय. चल येते. एकराचे पैसे सापडले ते बरं झालं. ओ वरपे मामा, काय हो? तुम्हाला सांग का मोबाईलवर दत्ता नाही का, त्याला नानाची पोरगी काहीतरी बोलत होती राव. असं आहे का? हो लयच अवघड आहे ना. ते माणसं लय डेंजर आहे तो. त्याच्या भावाला कळत ते तुकडेच करीन राहू द्या इथे. बघावा तुमचा विचार करून, एकदा झालेली गोष्ट पुन्हा येत नाही. अवघड आहे वापर. अय नाना, ते मोबाईलवर दत्ता नाही का, त्याला नानाची पोरगी काहीतरी बोलत होती वाटतं. मी काय करू मग? अरे त्या काय रे? अरे ते सुमीन दत्ता तिकडे काहीतरी बोलतेत. सुमेन दत्ता? हो. काय पण बोलू नको उगाच. काय काम नाही बघ जाऊन. अरे तुम्ही जाऊन बघा राव, जा यार तू. तुम्हाला विश्वासच येत नाही. माईला दत्ताचे रोहित्याचे भांडण लावायचे एवढा चान्स होता, पण मी त्याला काय माझा विश्वासच आहे ना. जाऊन दे, पुढच्या टायमिंगला कुठेतरी ह्याची वाटच लावणार आहे. काय जाता लय लवकर मंदिरात? हा उद्यापासून ना सगळे उठायच्या अगोदर आपण मंदिरात असून. कस काय बरं लय देवाची सेवा करायला लागला? हा एक इच्छा पूर्ण जर झाली ना तर जग जिंकल्यासारखंच वाटत. होईन पूर्ण होईन, अशी देवाची सेवा करीत राहा. हो बरं चल, मला काम आहे. अय बाळा, बोल ना. ते मोबाईलवर दत्ता नाही का, त्याला नानाची पोरगी काहीतरी बोलत होती राव. भारी भारी पुरी आले. कुठं? नदीला खायच्या. काय म्हणतो? चल. बरं ऐक ना आता, संध्याकाळी घरी या, भाऊ विजय. तू येऊ मला नाही जमत. का बरं? मला दुकानातले काम असते. बर काय करते बाई? तुला काय करायचंय? घरात काम नाहीत का? हा, तू जा. औंधा ग्रामपंचायतला उभा राहावं असं मला वाटतंय. जर तुम्ही सहकार्य केलं आणि मला जर निवडून दिलं तर कुणाला घरकुल देईल, ह्या केळ कुणाला हिर देईल. ह्या केळ केळं काय, पण तुझा तू खाना केळ खातोय. मी बी खाच म्हणतोय, पण ठेवा लक्ष. केळं खा पण ठेवा लक्ष. लक्ष ठेवायचं. नका करू डाळ मेळा, कुठेतरी लावू आपला मेळ. हा सदा तुमचा इथूनच सुरू म्हणले, आपलं कसा जुळायचा हे गोळ. हा केळ असं काय करायला लागला तू? घी केळं घ्या केळं म्हणजे काय तुला वाटलं काय बाबा? सांग, तुझ्या वाचून काय मी एकट्या वाचून काय पडणार नाही? अगर काय नाही, सरपंच होणारच आहे, पण त्या टायमाला कळत. ह्या केळ तू कशामुळे तर केळं म्हणायला लागला? ह्या केळ तू कशामुळे केळं म्हणायला लागला? कशामुळे म्हणतो? कशासाठी म्हणतो केळं? कशासाठी तुम्ही केळं म्हणता? सारखं तुमचं असंच म्हणलं, कशा गावच्या विकास करणार आहेत? मी सरपंच झाल्यावर तुम्हाला कशामुळे तसं करतो तू? अरे बास करा ना तुमचं. तुम्ही काय अरे सांगा ह्याला तुमच्या काय? वाचून राहणार आहे का? सांगा ह्याला काय? तुमच्या वाचून राहणार आहे समजा. पाहिला नदीलाच पुढे आले तो. आईला काय डेंजर माल आहे. आई खातली असले बघ केला का? खरंच राव, खरंच राव. कुठली असेल रे? जन्नत नवर आहे. कुठली असेल? अरे कोण आहे पण ती नेमकी?
तुला विचारतोय कोण आहे मला इकडं फिरायला पाहिजे तुम्ही पलट 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 आईला हे तर बाबले आईला ह्यांनी सगळी मूळची वाट लावलेला का सोन्या असं करू नको तू नाही तर आम्हाला 20 दिन मारून तरी टाक काय सोन्या काय झालं काय झालं आमच्या भावनाशी खेळू नको लोकांना चुत्या घुमितो का इकडं पाठ करून अरे 2 तास झाला ना आम्ही बघत होतो तुला हा काय अरे इतका वेळ टाइम घेतला उठ उठ आईला तुझ्या उठ उठ काय झालंय गाडी बंद पडलेली कशाला आणली इथे अरे जुनी माझी अरे हे काय हे खटार कशाला आणलं जुने दिसून पैसे लागेल त्याला घ्यायला विचार करायला लागतो परपंचाचा काहीतरी चांगली घ्यावं लागते बघू अरे चांगली घेतली पण आता कसं आहे रोज रोज घ्यायला पैसे बी लागतात ना अरे गावात जर करायचं असेल तर चांगला आपण बात मध्ये दिसलो पाहिजे तुझ्यासारखं मला गरम पंचायत उभं राहायचं